कर्क राशी. मेषेतील सूर्य तुमच्या कर्मभावात असल्यामुळे करिअर, प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या ह्यावर विशेष जोर राहील. राशीस्वामी चंद्र बदलत्या गोचरामुळे भावनिक चढ उतार देईल, पण बुध शुक्र युतीमुळे संवादात गोडवा निर्माण होईल आणि लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता वाढेल. गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्या निर्णयांना दिशा देईल, तर शनी तुम्हाला शिस्त आणि संयम पाळण्याचा इशारा देईल. आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा ताण जाणवेल, पण शेवटी कामात समाधान मिळेल. हा आठवडा जबाबदारी अधिक धैर्य बरोबर यश असे संकेत देणारा आहे. नोकरीत मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील, पण दबावही वाढणार आहे. मेहनतीचे फळ नक्की मिळेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असून नवीन डील किंवा सरकारी कामांमध्ये यश मिळवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा करिअर फोकस वाढवणार असून स्पर्धा परीक्षा व इंटरव्ह्यूमध्ये चांगली कामगिरी करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये वेळेअभावी थोडासा ताणतणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कुटुंबासाठी पुरेसा वेळ काढा. प्रेमसंबंधात थोडी दुरत्वाची भावना येऊ शकते, पण संवादाने सर्व काही ठीक होईल. तेव्हा संवाद साधा, वादापासून दूर राहा. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न चांगले राहील, पण कामाशी संबंधित खर्च वाढू शकतात. कर्क राशीसाठी आरोग्याच्या दृष्टीने थोडासा थकवा, छातीचा त्रास किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या आणि किमान 15 मिनिटे ध्यान करा. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 4. शुभ रंग आहे पांढरा व निळा. शुभवार आहे सोमवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 28 एप्रिल व 1 मे. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी संध्याकाळी एका पांढऱ्या रंगाच्या कपात दूध घ्या आणि त्यात थोडे तांदूळ टाका. हे मिश्रण घराच्या छतावर किंवा खिडकीजवळ चंद्रप्रकाशात 20 मिनिटे ठेवा आणि ओम सोमाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यानंतर ते दूध एखाद्या झाडाच्या मुळाशी ओता. हा उपाय तुमच्या मानसिक तणावाला कमी करेल, कुटुंबात शांतता आणि करिअरमध्ये स्थिरता आणेल आणि त्याकरिता हा अत्यंत प्रभावी ठरणार आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात मेषेतील सूर्य षष्ठ भावात असल्यामुळे काम, स्पर्धा आणि दिनचर्या यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. राशीस्वामी मंगळ अनुकूल स्थितीत असल्यामुळे धाडस आणि कार्यक्षमता वाढेल, पण रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बुधाचा प्रभाव कामातील नियोजन सुधारेल, तर शुक्र नात्यांमध्ये थोडासा गोडवा निर्माण करेल. गुरु तुमच्या निर्णयांना योग्य दिशा देईल, पण शनी मेहनतीची खरी परीक्षा घेईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला ताण आणि शेवटी दिलासा मिळेल. एकंदरच हा आठवडा मेहनत अधिक शिस्त बरोबर विजय असे संकेत देणारा आहे. नोकरीत स्पर्धा वाढेल, पण तुमची मेहनत आणि धाडस तुम्हाला नक्की पुढे घेऊन जाईल. वरिष्ठांचे तुमच्यावर विशेष लक्ष असेल. व्यावसायिकांसाठी आठवडा सुधारणा करण्याचा असून कामात शिस्त आणल्यास नफा वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षा किंवा तांत्रिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवा. प्रेमसंबंधात वेळेअभावी अंतर जाणवू शकते, पण प्रयत्न केल्यास नातं मजबूत होईल. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतात. विशेषतः आरोग्य किंवा कामाशी संबंधित गोष्टींवर खर्च होतील, त्यामुळे बजेट सांभाळा. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना थोडासा थकवा, स्नायूंचं दुखणं आणि पोटाशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो. त्यामुळे नियमित दिनचर्या ठेवा, पुरेशी विश्रांती घ्या आणि सकाळी किमान 15 मिनिटे चालायला जा. वृश्चिक राशीसाठी हा आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9. शुभ रंग आहे लाल व मरून. शुभवार आहे मंगळवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 27 एप्रिल व 1 मे. व वृश्चिक राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका लहानशा कागदावर तुमचे एक अडथळ्याचे कारण लिहा आणि त्या कागदाला थोडेसे कुंकू लावा. तो कागद एका मातीच्या कुंडीत मातीखाली ढकला आणि ओम अंगारकाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. आठवड्याच्या शेवटी त्या कुंडीत पाणी घाला. हा उपाय तुमच्या अडथळ्यांना हळूहळू दूर करून तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि कामात यश मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. मीन राशी. मीन राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य तुमच्या द्वितीय भावात असल्यामुळे धन, वाणी आणि कुटुंबाशी संबंधित अनेक गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. राशीस्वामी गुरु अनुकूल दृष्टी देत असल्यामुळे निर्णयांमध्ये स्थिरता आणि सकारात्मकता वाढेल. बुधाचा प्रभाव आर्थिक नियोजन सुधारेल, तर शुक्रामुळे कुटुंबात गोडवा वाढेल. शनी तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा इशारा देईल.
चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक चिंता, पण आठवड्याच्या शेवटी तुम्हाला समाधान मिळेल. हा आठवडा एकंदरच वाणी अधिक संयम बरोबर समृद्धी असे संकेत देणारा आहे. नोकरीत तुमच्या बोलण्यामुळे आणि प्रेझेंटेशनमुळे तुमचा प्रभाव पडणार आहे. वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरणार असून विशेषतः विक्री, कम्युनिकेशन किंवा कुटुंबीय व्यवसायात प्रगती साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून विशेषतः भाषिक आणि कम्युनिकेशन विषयात यश प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल, पण बोलण्यामध्ये संयम ठेवा. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढणार असून अनावश्यक खर्चापासून दूर राहा. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना घसा, दात किंवा पचनाशी संबंधित त्रास या आठवड्यात वाढू शकतो. त्यामुळे योग्य आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या आणि किमान 15 मिनिटे रोज ध्यान व योग करा. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 6. शुभ रंग आहे पिवळा व पांढरा. शुभवार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 28 एप्रिल व 2 मे. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका छोट्या चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात थोडेसे केशर टाका. हे पाणी 5 मिनिटे सूर्यप्रकाशात ठेवा आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा मंत्र 21 वेळेला हे भांडे हातात घेऊन जप करा. त्यानंतर ते पाणी घरातील मुख्य ठिकाणी हलके हलके शिंपडा. हा उपाय तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करेल, कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि शांतता निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल.